तर भावांनो, तुम्ही प्रीमियम व्हिडिओ बघितलाच का? व्हिडिओ कशा प्रकारे कसा झालेला आहे? तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण ट्रेंडिंग टॉप ॲड्सवरती आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आपला अलाइट मशीन ओपन ॲप करून घ्यायचं. अलाइट मशीन ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस बघा भेटणार. इंटरफेस बघा भेटल्यानंतर जे आपला बीट माप प्रोजेक्ट आहे ते बीट माप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. बीट माप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉन्गला अशा प्रकारे काय बीट लावले. बीट लावल्यानंतर कट केलेली पीएनजीला ॲनिमेशन पण केले आहेत. ह्या पीएनजीला ॲनिमेशन करण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पीएनजी कट केल्या पीएनजीला पण ॲनिमेशन केले आहेत. ॲनिमेशन केल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक केलं मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो पीएनजी इथून ॲड करून घ्यायचं. ॲड करून त्या पीएनजीला थिरवर क्लिक केलं फुल एरिया कंपोज करून घ्यायचं. त्या पीएनजीला 5.1 सेकंद वाढून घ्यायचं. वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा पीएनजीला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घ्यायचं. बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही आपली फर्स्ट पीएनजी ॲड झाल्यानंतर 5.1 सेकंद प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मीडियावर गेल्यानंतर पीएनजी आहे पीएनजीतून ॲड करून घ्यायचं. ॲड करून घेतल्या पीएनजी 3 डॉटवर क्लिक करायचे. फुल एरिया कंपोज करून घ्यायचे. फुल एरिया कंपोज करून घ्यायचे. ह्या पीएनजीला शेवटपर्यंत वाढून घेतले. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पीएनजी आपली ॲड झाली. त्या पीएनजीला ज्या ठिकाणी बीट लावले त्या ठिकाणी पीएनजीला कट करून घ्यायचं आहे. कट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पीएनजीला बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पीएनजीला काय बॅकग्राऊंड करून घेतो. बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर इथून प्लस आयकॉनवर क्लिक केलं मीडियावरती आल्यानंतर एक कट केलेली पीएनजी आहे. पीएनजीतून आपल्याला ॲड करून घ्यायचं. ॲड करून घेतल्यानंतर ह्या पीएनजीला 5.6 सेकंद कट करून घ्यायचं. कट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पीएनजी आपली ॲड झाल्यानंतर मूव ऑन टान्स क्लिक केल्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन आहे. तिथून तुम्हाला पीएनजीला काय अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर ह्या पीएनजीला ॲनिमेशन ॲड करण्यासाठी पीएनजीला टच केल्यानंतर मूव ऑन टान्स क्लिक केल्यानंतर इथून एक ब्रॅकेट ॲड करून घ्यायचं. ॲड करून घेतल्यानंतर त्या ब्रॅकेटला का पीएनजीला कशा प्रकारे खालती घेऊन यायचं. या पीएनजीला काय अशा प्रकारे ब्रॅकेट ॲड करून घ्यायचं अजून एक. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पीएनजीला ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तिन्ही पण पीएनजीला अशा प्रकारे ॲनिमेशन करून घ्यायचं. ॲनिमेशन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे कट केलेली पीएनजीला आपलं ॲनिमेशन झाल्यानंतर ह्या पीएनजीला जे आपण पीएनजी ॲड केले त्या पीएनजीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपला जे शेक प्रोजेक्ट आहे ते शेक प्रोजेक्ट ओपन करून घेतो. शेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पीएनजी आहे दिसायचं पीएनजीला टच केलं इफेक्टवर जायचं. इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट माप प्रोजेक्ट आहे ते बीट माप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. बीट माप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर फर्स्ट टच करायचं. टच इफेक्टवर जायचं. इफेक्ट गेल्यानंतर पेस्ट इफेक्ट करायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या फर्स्ट पीएनजीला इफेक्ट ॲड झाल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर जे दुसरी नंबरची पीएनजी आहे सेकंड पीएनजीला टच करायचं. इफेक्ट जायचं. इफेक्ट गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट माप प्रोजेक्ट आहे ते बीट माप प्रोजेक्ट ओपन करून घेते. ते 5.1 सेकंद पीएनजी टच करायचं. इफेक्ट जायचं. इफेक्ट गेल्यानंतर पेस्ट इफेक्ट करायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण कट केलेल्या पीएनजीचा ॲनिमेशन आपण अशा प्रकारे काय आपण बघू शकता. तर तुमच्या पण पीएनजीचा अशा प्रकारे आपण ही पीएनजी डेमोसाठी वापरली. ह्या पीएनजी ठिकाणी तुमचा पीएनजी वापरू शकता. तर मित्रांनो थर्ड पीएनजीला इफेक्ट अप्लाय करायचा. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे थर्ड इफेक्ट गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट माप प्रोजेक्ट आहे ते बीट माप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. बीट माप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे थर्ड पीएनजी आहे पीएनजीला टच केलं. इफेक्ट जायचं. इफेक्ट गेल्यानंतर पेस्ट इफेक्ट करायचे. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पीएनजीला ॲनिमेशन आणि इफेक्ट ऑलरेडी दोन्ही पण पीएनजीला ॲड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाला. व्हिडिओ इथून 5.1 सेकंद द्यायचे आहे. प्लस मीडियावरती टच केल्यानंतर एक पीएनजी आहे नियाची म्हणजे फाउंडची पीएनजी आहे. पीएनजीतून ॲड करून घ्यायचं. ॲड करून ह्या पीएनजीला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं. शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर
ॲड करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाले. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजू दिसतात, तुम्हाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी आहे ती तुमच्या मनावर ठेवू शकता. तसेच मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केलं लगेच जॉईन करा, कारण की ते व्हिडिओचे मटेरियल अगदी आपण फ्रीमध्ये देत असतो. तर तुम्ही तिथे लगेच जाऊन जॉईन करा, कारण व्हिडिओची कसलाही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही आपल्या कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओ कशा प्रकारे कट झाले ते पण सांगू शकता. चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.